श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपण आपल्या आईची लेकरं आहोत. आपण आपलं मन निर्मळ तसंच स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. आपल्या मनात कोणाबद्दलही भेदभाव नसावा किंवा कोणावर जळून कोणाचं वाईट करणं हा हेतू देखील आपल्या मनात नसावा. कोणाचं काही लुबाडून मिळवण्याचा प्रयत्न तर चुकूनसुद्धा करू नये, कारण आपण ह्या गोष्टी करून दुसऱ्याला नाही तर स्वतःला त्रासात आणि अडचणीत टाकत असतो. आपण नेहमी प्रामाणिकपणे आपली कर्म करणं गरजेचं आहे. तरच आपण आपलं आयुष्य योग्य मार्गावर नेऊ शकतो. आपला हेतू योग्य आणि प्रामाणिक असेल तर चुकून काही आपल्याकडून घडलं तर आईसुद्धा आपल्याला साथ देते. पण आपला हेतू चुकीचा नसेल तरच. म्हणूनच नेहमी इतरांच्या चुका काढत बसण्यापेक्षा आपण कुठे चुकत आहोत किंवा आपल्या वागण्यामुळे इतरांना त्रास तर होत नाही ना, ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. तरच आपण आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जाऊ शकतो. आपण आपली चूक मान्य केली तर आपण एखाद्यासमोर झुकलो असं होत नाही, तर आपल्यात असलेला प्रामाणिकपणाचा भाव आपण व्यक्त करत असतो. तसंच कोणाचं चुकत असेल तर त्याला ते समजवून सांगणे देखील आपलं कर्तव्य असते. कारण प्रत्येक गोष्ट बरोबर किंवा चूक हे आपणच ठरवणं हे योग्य नव्हे. क्षमा करणे किंवा माफी मागणे ह्यात कधीच लाज बाळगू नये. कारण आपण सर्वजणं आपल्या आईची लेकरं आहोत, आईचा अंश आहोत. आपण हे नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे कधीच विसरून चालणार नाही. आई आपल्याला साथ देत असते, ते आपण समजून घेतलं की सगळ्या गोष्टी आपल्याला आपसुकच समजू लागतात. आईची सेवा, नामस्मरण करत राहिल्याने आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व आपण आपले भलं तर करतच असतो, पण आपल्यासोबत असलेल्या व्यक्तींना आईची सेवा करण्यासाठी प्रेरित करू शकतो. नेहमी सकारात्मक राहून चांगल्या गोष्टी, चांगली कर्म केली की आईची साथ आपल्याला आपसुकच मिळते. म्हणूनच द्वेष, ईर्ष्या, लोभ, माया, अहंकार आपण न बाळगता सगळ्यांशी प्रेमाने तसंच निस्वार्थी भावाने वागलं पाहिजे. मग बघा, आपली आईच आपल्याला सगळ्या अडचणीतून तसंच संकटातून बाहेर काढेल. हा आपण दृढ विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आईची पण कृपा आपल्यावर अशी होते की क्षणाक्षणाला आईचे अनुभव आपल्याला येऊ लागतात. पण तेव्हाच जेव्हा आपण आईला पूर्णपणे स्वतःला समर्पित करतो तेव्हाच. म्हणूनच स्वतःला कधी कमी लेखू नका किंवा स्वतःवर कधी अविश्वास दाखवू नका. आपण प्रामाणिक असलो की आई आपल्याला साथ देतेच. लक्षात ठेवा, आपलं आयुष्य आपल्या आईमुळे आहे. आपण त्याचा नेहमी मान ठेवून आईला न दुखवता आपण आईची लेकरं कशी बनू शकतो ह्याचा विचार केला पाहिजे. श्री स्वामी समर्थ.